नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण 3 लेयरचा यम्मी असा ढोकळा बनवणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग यासाठी काय करायचं, 2 वाट्या रेशनचे तांदूळ 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। 6 तासानंतर तांदूळ पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे। घट्ट असं बॅटर बनलं पाहिजे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा 5-6 तासासाठी झाकून ठेवायचं। 6 तासानंतर बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त आंबलेलं नाही आहे। आता ह्या बॅटरचे 3 पार्ट करायचे, इक्वल करायचे आणि तिसरा पार्ट थोडासा कमी ठेवायचा। इकडे कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आता आपण ग्रीन बॅटर बनवायला घेऊ। यासाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची, थोडासा पुदिना, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी साखर, चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा। हे मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं। ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्याला बॉटमला ऑइल चोळून घ्यायचं। इनोचे 3 पार्ट करायचे आणि 1 पार्ट पहिल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून हे बॅटर प्लेटमध्ये ओतून घ्यायचं। सगळीकडे इक्वल पसरवायचं। आता ही प्लेट उकळत्या पाण्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं ह्या बॅटरला स्टीम देऊन घ्यायची। तोपर्यंत जे कमी बॅटर आहे त्यामध्ये हे ग्रीन बॅटर टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। इनोचा 1 पार्ट यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा। इनो नेहमी जेव्हा आपल्याला स्टीम द्यायची असेल त्याच्यात 1 मिनिट अगोदर टाकून मिक्स करून घ्यायचा। गॅस कमी करायचा आणि जे बॅटर कढईवर ठेवलेलं आहे त्या बॅटरवर हे ग्रीन बॅटर ओतून द्यायचं। सगळीकडे इक्वल पसरवायचं आणि झाकण ठेवून पुन्हा आता 3 मिनिटं स्टीम द्यायची। आता राहिलेल्या शेवटच्या बॅटरमध्ये राहिलेला इनो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। 3 मिनिटं झालीत, आता ते पण या बॅटरवर ओतून घ्यायचं। इक्वल करायचं, सगळीकडे झाकल्या गेलं पाहिजे आणि यावर झाकण ठेवून आता हे साधारण 6 ते 7 मिनिटाला स्टीम द्यायची आहे। 7 मिनिटानंतर इथे ढोकळा तयार झालेला आहे। गॅस बंद करून द्यायचा आणि प्लेट थंड होण्यासाठी बाहेर काढून घ्यायची। थंड झाल्यानंतर याला चाकूच्या सहाय्याने कट्स देऊन घ्यायचे। आता तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की केवढा मोठा कढीपत्ता घालायचा, थोडंसं पाणी घालायचं। वाव, खूपच छान तडका बसला। अर्धा चमचा लिंबूचा रस आणि अर्धा चमचा साखर घालून घ्यायची। आता हा तडका ढोकळ्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचा। वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर याच्या वड्या बाहेर काढून घ्यायच्या। वाव, खूपच यम्मी असा 3 लेयरचा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत वरती दिलेले बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।